लाडकी बहीण योजनेसाठी 1 जुलैपासूनच आता महिलांची मोठी गर्दी होते। हीच गर्दी पाहून सरकारनं अटीही कमी केल्यात, तर अर्ज करण्याचा कालावधी 15 दिवसांवरून 2 महिन्यांपर्यंत केलेला आहे। तसंच 2 महिन्यात कधी देखील अर्ज केला तरी पैसे पूर्ण 2 महिन्याचेच मिळणार आहे। पाहूया। लाडकी बहीण योजनेसाठी तहसील आणि सेतू कार्यालयांवर होणारी गर्दी काही कमी होताना दिसत नाहीये। डोमेसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्याची अट सरकारनं शिथिल केली, तरी या दाखल्यांसाठी धावाधाव सुरूच आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही महिलांची मोठी गर्दी होते। गर्दी कमी करण्यासाठी सरकारनं कालावधी वाढवण्याचा आणि अटी कमी करण्याचाही निर्णय घेतलाय। अर्ज करण्यासाठीचा कालावधी 15 दिवसांवरून 2 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आला। 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करतील त्यांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे मिळतील। डोमेसाईल सर्टिफिकेट ऐवजी 15 वर्ष जुनं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र यापैकी कोणतंही एक कागदपत्र चालेल। 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी आता पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही। 21 ते 60 ऐवजी 21 ते 65 वर्षांपर्यंतच्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल। एका कुटुंबातल्या 2 महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकेल। 60 दिवस अर्ज करण्याकरता दिलेले आहे। 60 दिवसामध्ये जे अर्ज करतील त्यांना 1 जुलैला त्यांनी अर्ज केला असं समजून 2 महिन्याचं पेमेंट मिळेल। ऑगस्ट नंतर जे अर्ज करतील त्यांना ते अर्ज करतील त्या दिनांकापासून या संदर्भातलं पेमेंट मिळेल। अशा प्रकारचा निर्णय हा करण्यात आलाय। आहे की 2 महिन्यासाठी अकाउंट वरती पैसे टाकून मत मिळवण्याची योजना आहे। ही मत मिळवण्याची योजना आहे आणि ते लोकसभेच्या पराभवानंतर मरता क्या नहीं करता कुठनं घरातले पैसे द्यायचे। 7 लाख कर्ज होतं महाराष्ट्राच्या डोक्यावर, म्हणजे प्रत्येक माणसाच्या डोक्यावर साधारण 1,60,000 रुपये कर्ज आहे। ते 1,90,000 होईल। आपल्या काय जातंय, आपल्या खिशातले थोडी पैसे आहेत। डुबला तर कोण डुबेल? महाराष्ट्र राज्य डुबेल, मी थोडी डुबणार आहे। मग करा। महिन्याला 1500 रुपये देणारी लाडकी बहीण योजना, त्यातच नेहमीप्रमाणे जुलै ऑगस्ट मध्ये डोमेसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यासाठी विद्यार्थ्यांची होणारी गर्दी आणि पीक विम्यासाठीही शेतकरी तहसील कार्यालय आणि सेतू केंद्रांवर येत आहेत। त्यामुळे अचानक गर्दी वाढल्यानं वेबसाईट हँग आणि सर्व्हर डाऊन होण्याचे प्रकार वाढलेत।